श्री स्वामी समर्थ. कर्क राशीच्या जातकांनो, फेब्रुवारी 2026चा हा काळ सामान्य समजण्याची चूक मुळीच करू नका, कारण अवकाशात अशा काही हालचाली घडत आहेत ज्या शतकातून एकदाच पाहायला मिळतात. तुम्ही नेहमीच तुमच्या भावनांमध्ये आणि भविष्याच्या चिंतेत स्वतःला गुंतवून घेता, पण 17 फेब्रुवारीला होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण तुमच्या नशिबाच्या पानांवर नेमके काय लिहून ठेवणार आहे याचा तुम्ही विचारही केला नसेल. हे ग्रहण केवळ अंधार घेऊन येणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील अनेक गुप्त रहस्ये आणि तुम्ही स्वतःपासून लपवून ठेवलेली दडलेली संकटे बाहेर काढणार आहे. विज्ञानाच्या पलीकडे जाऊन जेव्हा ग्रह आपली चाल बदलतात, तेव्हा नियती काय खेळ खेळते हे अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, कारण हे वादळ आता तुमच्या दारापर्यंत येऊन ठेपले आहे. कर्क राशीच्या जातकांनो, ग्रहणापाठोपाठ 23 फेब्रुवारीला 5 महाभयंकर ग्रहांची युती तुमच्या राशीच्या अष्टम भावात म्हणजेच मृत्यू आणि परिवर्तनाच्या घरात होत आहे. सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू या 5 शक्तींचे एकत्र येणे म्हणजे तुमच्या आयुष्यात एक मोठा भूकंप येण्यासारखे आहे. शतभिषा नक्षत्रातील या ग्रहांचे विचलन आणि अष्टम भावातील ही पंचग्रही युती तुमच्या अस्तित्वाला आणि तुमच्या संवेदनशील मनाला आव्हान देणार आहे. स्वतःच्याच विचारांच्या जंजाळात गुंतून पडणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांसाठी ही वेळ अत्यंत कसोटीची आहे. तुमच्या करिअरमध्ये होणारी अनपेक्षित पडझड आणि आर्थिक फसवणुकीचे जाळे तुम्हाला चोहूबाजूंनी घेरण्याची शक्यता आहे. हे ग्रह तुम्हाला अशा वळणावर आणून उभे करतील जिथे एक छोटीशी चूकसुद्धा तुमच्या संपूर्ण भविष्याला काळीमा फासू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, ही केवळ एक सामान्य भविष्यवाणी नाही, तर येणाऱ्या विनाशापासून वाचण्यासाठी दिलेला हा एक अंतिम आणि गंभीर इशारा आहे. अष्टम भावातील हा पंचग्रही योग तुम्हाला कोणत्या संकटात ढकलणार आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते गुप्त मार्ग अवलंबावे लागतील हे समजून घेणे तुमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न ठरू शकतो. स्वतःला कामात किंवा विचारात कितीही गुंतवून ठेवले तरी ग्रहांची ही पीडा तुम्हाला शांत बसू देणार नाही. तुमच्या मानसिक शांततेपासून ते तुमच्या पैशांपर्यंत सर्व काही पणाला लागले आहे. जर तुम्हाला या भयान संकटाचे रूपांतर संधीत करायचे असेल आणि स्वतःचा बचाव करायचा असेल, तर गुरुजींनी सांगितलेली ही संपूर्ण भविष्यवाणी आणि त्यावरील जालिम उपाय शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. अन्यथा नंतर पश्चात्ताप करायला वेळही उरणार नाही. तर कर्क राशीच्या जातकांनो, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की नेमकं आकाशमंडळात काय शिजतंय. आपल्या पत्रिकेतील 8वं घर हे गुप्त हालचालींचं आणि अनपेक्षित बदलांचं मानलं जातं. आता विचार करा, याच घरात जेव्हा सूर्य, शुक्र, मंगळ, बुध आणि राहू हे 5ही जण एकाच वेळी मुक्कामाला येतील, तेव्हा तिथे किती मोठी ऊर्जा तयार होईल. हे एखाद्या शांत खोलीत 5 स्फोटक पदार्थ एकत्र ठेवण्यासारखं आहे. ही युती तुमच्या आयुष्यात असे बदल घडवेल जे तुम्ही कधी स्वप्नातही विचार केले नसतील. म्हणूनच सध्या तुमची परिस्थिती कितीही स्थिर वाटत असली तरी गाफील राहू नका. तर कर्क राशीच्या जातकांनो, ही ग्रहांची गर्दी तुमच्या अष्टम भावात होत असल्यामुळे तुमचं इंट्युशन म्हणजेच तुमची 6वी इंद्रिय खूप जास्त सक्रिय होणार आहे. तुम्हाला कदाचित असं वाटेल की काहीतरी वेगळं घडतंय किंवा लोक तुमच्याशी काहीतरी लपवत आहेत. हे ग्रह तुम्हाला आरसा दाखवायला आले आहेत. विशेषतः राहू आणि मंगळाची जोडगोळी तुम्हाला विनाकारण राग आणू शकते किंवा चुकीच्या निर्णयांकडे ओढू शकते. पण घाबरू नका, मी तुम्हाला घाबरवायला नाही तर सावध करायला आलो आहे. ही युती तुम्हाला आतून मजबूत करण्यासाठी आली आहे. फक्त तुम्हाला त्या ऊर्जेला कसं हाताळायचं हे शिकलं पाहिजे. तर कर्क राशीच्या जातकांनो, अष्टम भाव हा संशोधनाचा आणि गूढशास्त्रांचा देखील आहे. त्यामुळे जर तुम्ही स्वतःला विनाकारण चिंतेत गुंतवून ठेवत असाल, तर त्याऐवजी ही शक्ती काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी वापरा. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हा काळ तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारा असला तरी जो या काळात संयम राखेल तोच खरा विजेता ठरेल. या 5 ग्रहांचा खेळ तुमच्या फायद्याचा करून घ्यायचा असेल तर या व्हिडिओचे पुढचे भाग बघणं अत्यंत गरजेचं आहे, कारण खरी गुपितं तर अजून उघड व्हायची बाकी आहेत. तर कर्क राशीच्या जातकांनो, जेव्हा आपण करिअरबद्दल बोलतो तेव्हा अष्टम भावातील ही ग्रहांची गर्दी सुरुवातीला थोडी भीतीदायक वाटू शकते. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या पाठीमागे कुजबूज करताना दिसतील. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक, मग ते शेजारी असोत किंवा तुमचे नातेवाईक, या काळात थोडे जास्तच सक्रिय होतील. त्यांना वाटेल की तुम्हाला अडचणीत आणण्याची हीच योग्य वेळ आहे. पण मित्रांनो, हीच तर खरी गंमत आहे. हे जळणारे लोक जितका जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतील तितकीच तुमची जिद्द वाढणार आहे. ही वेळ स्वतःला सिद्ध करण्याची नाही, तर शांत राहून शत्रूच्या चाली ओळखून स्वतःचा बचाव करण्याची आहे.
तर कर्क राशीच्या जातकांनो, आता थोडे सकारात्मक पैलू पाहूया. जरी तुमच्या ऑफिसमध्ये राजकारण सुरू असेल तरी या अष्टमभावातील बुध आणि शुक्राच्या प्रभावामुळे तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्या इतरांना दिसणार नाहीत. तुमच्या कामातील बारकावे आणि तुमची मेहनत बॉसच्या नजरेतून सुटणार नाही. जे लोक तुमच्या नावाने खडे फोडत आहेत तेच लोक भविष्यात तुमचे यश पाहून थक्क होतील. विशेषतः जे जातक रिसर्च, इन्व्हेस्टिगेशन किंवा बँकिंग क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा गोल्डन पिरियड ठरू शकतो. तुमची बुद्धी इतकी तल्लख चालेल की तुम्ही कठीण प्रसंगातूनही मार्ग काढाल आणि लोकांच्या टीकेला तुमच्या यशाने उत्तर द्याल. तर कर्क राशीच्या जातकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची प्रगती पाहून जळणारे नातेवाईक किंवा शेजारी हे तुमच्या यशाचे खरे मोजमाप आहेत. ते तुमच्याबद्दल बोलत आहेत याचा अर्थ तुम्ही त्यांच्या पुढे आहात. या काळात जर कोणी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी वाद न घालता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे, जेव्हा हत्ती चालतो तेव्हा कुत्री भुंकतातच. त्यामुळे या फालतू राजकारणात स्वतःला गुंतवू नका. सकारात्मक रहा, कारण हाच काळ तुम्हाला अनपेक्षित मार्गाने धनलाभ आणि सन्मान मिळवून देऊ शकतो. तर कर्क राशीच्या जातकांनो, आता वळूया त्या विषयाकडे ज्याची तुम्हाला सर्वात जास्त काळजी वाटते, तो म्हणजे तुमचा खिसा. अष्टम भावात जेव्हा राहू आणि बुध एकत्र येतात तेव्हा ते तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवतात. तुमचे काही नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला अशा काही योजना सांगतील की तुम्हाला वाटेल बस आता आपलं नशीब उघडलं. पण इथेच खरा सस्पेन्स आहे. हे ग्रह तुम्हाला लालच दाखवून अडकवण्याचा प्रयत्न करतील. शेअर मार्केट असो किंवा कोणतीही मोठी गुंतवणूक, सध्या थांबा आणि पहा हेच सूत्र वापरा. घाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमच्या कष्टाची कमाई धोक्यात आणू शकतो. त्यामुळे या काळात कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तर कर्क राशीच्या जातकांनो, ऑनलाईन व्यवहार करताना मात्र डोळ्यात तेल घालून रहा. सध्याच्या डिजिटल युगात तुमचे जळणारे शत्रू किंवा हितशत्रू तुम्हाला तांत्रिकरित्या फसवण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणालाही आपला ओटीपी देऊ नका किंवा कोणाच्या सांगण्यावरून अनोळखी ठिकाणी गुंतवणूक करू नका. तुमच्या प्रगतीवर जळणारे शेजारी किंवा नातेवाईक डोळ्यात तेल घालून तुमच्या संपत्तीकडे पाहत असतील, पण काळजी करू नका. तुमच्या हक्काचं कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हा काळ तुमची आर्थिक शिस्त तपासणारा आहे. तुम्ही जर स्वतःला फालतू खर्चात आणि लोकांच्या बोलण्यात गुंतवून न ठेवता नियोजनावर लक्ष दिलं तर तुम्ही मोठ्या आर्थिक संकटातून सहज वाचाल. तर कर्क राशीच्या जातकांनो, आता सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. अष्टम भाव हा केवळ नुकसानीचा नसून तो गुप्तधनाचा आणि अनअर्न्ड इन्कमचा देखील आहे. याचा अर्थ असा की तुमचं नशीब अचानक पलटू शकतं. कित्येक वर्षांपासून अडकलेले विमा पैसे, पीएफ किंवा कोर्टाच्या कचाट्यात अडकलेली वडिलोपार्जित संपत्ती अचानक तुमच्या पदरात पडू शकते. ज्या नातेवाईकांनी तुम्हाला संपत्तीतून बेदखल करण्याचे प्रयत्न केले तेच आता तुमच्या नशिबापुढे झुकताना दिसतील. ग्रहांची ही युती तुम्हाला एखादी मोठी लॉटरी किंवा अनपेक्षित आर्थिक भेटवस्तू मिळवून देऊ शकते. त्यामुळे संयम ठेवा, कारण ही पंचग्रही युती तुम्हाला रंकाचा राव बनवण्याची ताकदही ठेवते. तर कर्क राशीच्या जातकांनो, आता आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्यासाठी सर्वात संवेदनशील आहे, तो म्हणजे तुमची नाती. अष्टम भावात जेव्हा शुक्र, राहू आणि मंगळाची युती होते तेव्हा घरामध्ये विनाकारण तणावाचं वातावरण तयार होतं. तुमचे जळणारे नातेवाईक किंवा काही काड्या करणारे लोक तुमच्या कानात काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करतील. तुझा जोडीदार तुझ्यापासून काहीतरी लपवतोय किंवा तुझ्या पाठीमागे काहीतरी वेगळं घडतंय, अशा अफवा पसरवून तुमच्या संसाराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जाईल. या काळात रागाच्या भरात किंवा संशयापोटी घेतलेला एक निर्णय तुमच्या नात्यात मोठी दरी निर्माण करू शकतो. त्यामुळे कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. तर कर्क राशीच्या जातकांनो, सध्या तुम्ही स्वतःला जुन्या आठवणीत किंवा कोणाच्या तरी बोलण्यात इतकं गुंतवून घेतलंय की तुम्हाला समोरची सत्यता दिसत नाहीये. सासरच्या मंडळींकडून किंवा लांबच्या नातेवाईकांकडून तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप वाढण्याची शक्यता आहे. तुमची एखादी छोटीशी चूक मोठी करून दाखवली जाईल. पण मित्रांनो, हीच वेळ आहे तुमची मॅच्युरिटी दाखवण्याची. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. बुध अष्टम भावात असल्यामुळे तुमच्या तोंडून असे शब्द निघू शकतात जे समोरच्याला जन्मभर टोचतील. त्यामुळे शांत रहा आणि आपल्या जोडीदाराशी संवाद साधताना पारदर्शकता ठेवा, जेणेकरून बाहेरच्या लोकांच्या कुटील चाली तुमच्या घरापर्यंत पोचणार नाहीत. तर कर्क राशीच्या जातकांनो, आता या सगळ्या सस्पेन्समध्ये एक खूप सकारात्मक गोष्ट, हेच अष्टमभाव परिवर्तनाचं देखील आहे. जरी सुरुवातीला काही गैरसमज झाले
तर या काळात तुमच्या नात्यातील एक असं गुपित किंवा सत्य समोर येईल जे तुमच्या दोघांना एकमेकांच्या अधिक जवळ आणेल. तुमचा जोडीदार संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि तुम्हाला जाणीव होईल की जग कितीही विरोधात गेलं तरी तुमचा हक्काचा माणूस तुमच्यासोबत आहे. ज्या नातेवाईकांनी तुमच्यात भांडण लावण्याचे प्रयत्न केले त्यांना तुमच्यातील हे घट्ट प्रेम पाहून तोंडघशी पडावे लागेल. या कठीण काळातून तावून सुलाखून निघाल्यानंतर तुमचं नातं अधिक रेशमी आणि मजबूत होणार आहे, हे नक्की. तर कर्क राशीच्या जातकांनो, आपण चंद्राचे जातक आहोत आणि चंद्र म्हणजे मन. अष्टम भावात जेव्हा ग्रहांचीही महायुती होते तेव्हा सर्वात मोठा हल्ला हा तुमच्या मानसिक शांततेवर होतो. तुम्हाला सतत असं वाटत राहील की काहीतरी अघटित घडणार आहे. एखादी अनामिक भीती, अस्वस्थता आणि निद्रानाश तुम्हाला सतावू शकतो. तुम्ही स्वतःला इतक्या विचारांच्या जंजाळात गुंतवून घेता की साध्या गोष्टीही तुम्हाला डोंगराएवढ्या वाटायला लागतात. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या आत्मविश्वासाला तडे जातील असे प्रसंग निर्माण केले जातील. पण लक्षात ठेवा, हा तुमच्या मनाचा केवळ एक खेळ आहे, जे वास्तव नाही. तर कर्क राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही एकटे पडला आहात आणि कोणालाही तुमची काळजी नाही. नातेवाईकांच्या टोमण्यांमुळे किंवा शेजाऱ्यांच्या वागण्यामुळे तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं. अष्टम भाव हा ट्रान्सफॉर्मेशनचा आहे, म्हणजे जुन्या सवयी गळून पडण्याचा आहे. त्यामुळे तुमच्या मनात जे नकारात्मक विचार येत आहेत ते खरं तर तुम्हाला आतून स्वच्छ करण्यासाठी येत आहेत. तुम्ही स्वतःला फालतू चिंतेत गुंतवून ठेवण्यापेक्षा या ऊर्जेला सकारात्मक वळण दिलं तर तुम्ही या मानसिक युद्धाचे विजेते ठरू शकता. गुरुजी नेहमी म्हणतात की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. त्यामुळे स्वतःला दोष देणं आता थांबवा. तर कर्क राशीच्या जातकांनो, आता या अंधाऱ्या रात्रीनंतर येणाऱ्या प्रकाशाबद्दल बोलूया. अष्टम भाव हा केवळ भीतीचा नाही, तर तो अंतर्ज्ञान, इंट्युइशन आणि आध्यात्मिक जागृतीचा देखील आहे. या काळात तुमची सिक्स्थ सेन्स इतकी अफाट वाढणार आहे की तुम्हाला संकटांची पूर्वकल्पना येईल आणि तुम्ही त्यातून सहज बाहेर पडाल. तुम्हाला अशा काही दैवी शक्तींचा अनुभव येईल ज्यामुळे तुमची ईश्वरावरील श्रद्धा अधिक घट्ट होईल. तुमचं मन इतकं शांत आणि प्रगल्भ होईल की ज्या लोकांनी तुम्हाला वेड्यात काढलं होतं तेच तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. ही मानसिक ताकद तुम्हाला जगाकडे पाहण्याचा एक नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोन देईल, जो तुम्हाला भविष्यातील सर्व लढाया जिंकण्यासाठी समर्थ बनवेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या उपायांची ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. जेव्हा 5-5 ग्रह अष्टम भावात तांडव करत असतात तेव्हा साधे उपाय कामाला येत नाहीत. त्यासाठी हवी असते सिद्धशक्ती. गुरुजींनी विशेषतः कर्क राशीसाठी सांगितलं आहे की या काळात तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करणं म्हणजे स्वतःभोवती संरक्षणाचं कवच निर्माण करण्यासारखं आहे. दररोज किमान 1 माळ जप तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि जळणाऱ्या लोकांची वाईट नजर नष्ट करेल. जेव्हा जग तुमच्या विरोधात जातं तेव्हा महादेवाचा हा मंत्र तुमची नौका पार लावेल, हा विश्वास मनाशी बाळगा. तर कर्क राशीच्या जातकांनो, अष्टम भावातील राहू आणि शनीच्या शांततेसाठी दान हे सर्वात मोठं शस्त्र आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्यासाठी खड्डे खोडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही मात्र या काळात मुक्या प्राण्यांची सेवा करा. काळ्या कुत्र्याला किंवा गरजूंना अन्नदान केल्यामुळे तुमच्यावरील मोठी संकटं टळू शकतात. तुम्ही स्वतःला कर्मामध्ये इतकं चांगलं गुंतवून ठेवा की ग्रहांच्या दुष्ट युतीलाही तुमच्याजवळ येताना 100 वेळा विचार करावा लागेल. लक्षात ठेवा, तुमची रास चंद्राची आहे, त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी गुरुजींनी सांगितलेला 2 मुखी रुद्राक्ष किंवा मोती धारण करणं तुमच्यासाठी जीवनदान ठरू शकतं. तर कर्क राशीच्या जातकांनो, आता या व्हिडिओचा सर्वात सकारात्मक निष्कर्ष. गुरुजींनी असं आश्वासन दिलं आहे की जर तुम्ही हे उपाय मनोभावे केलेत तर हा कठीण काळ तुम्हाला त्रास देण्याऐवजी तुमचं नशीब सोन्यासारखं लख्ख करून सोडेल. तुमचं करिअर, तुमची संपत्ती आणि तुमची नाती या पंचग्रही योगाच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर येतील. ज्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच तुमच्या यशाचा जय जयकार करतील. ही भविष्यवाणी आणि हे उपाय तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येतील, यावर पूर्ण विश्वास ठेवा. ही संपूर्ण माहिती गुरुजींनी तुमच्या कल्याणासाठी दिली आहे, त्यामुळे या मार्गावरून चाललात तर विजय तुमचाच आहे. तर कर्क राशीच्या जातकांनो, हा कठीण काळ केवळ तुमच्या परीक्षेसाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील सोनेरी वळणासाठी आला आहे, हे विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि गुरुजींनी दिलेली ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच प्रकारे तुम्हाला सावध करण्याची प्रेरणा मिळते. तुमची श्रद्धा आणि भक्ती किती अफाट आहे
हे जगाला दाखवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या लाडक्या देवाचे नाव नक्की लिहा. मग ते श्री स्वामी समर्थ असो, जय श्री महाकाल असो किंवा ओम नमः शिवाय. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते. आणि हो, अशाच प्रकारे ग्रहताऱ्यांच्या हालचाली आणि भविष्यातील संकटांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, फक्त विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.